महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद आता वाढू लागलेला आहे. शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे विधान परिषदेचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये जुंपलेली आहे. दोन्हींचा अध्यक्षपदावरचा हा वाद आहे आणि प्रवीण दरेकर यांनी टीकासुद्धा राहुल शेवाळेंवर केलेली आहे. राहुल शेवाळेजी, कशा पद्धतीने या टीकेला तुम्ही उत्तर देणार आहात? हा सगळा वाद नेमका काय? नाही, यात दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्याच्यात राजकारण आणलं जातं आहे. ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायला पाहिजे नव्हतं. परंतु दुर्दैवाने प्रवीण दरेकरजींनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, कारण माझे चांगले मित्र आहेत ते, आणि ते अध्यक्ष झाले त्याबद्दल आमचं काही वाद नाही आहे आणि आमचा कुठला विरोधही नाही आहे. कारण त्यांचे जे असोसिएशन आहे ते वेगळे आहे आणि आम्ही जे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आहे जे ते वेगळं कंपनी ॲक्टनुसार त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विषय वेगळा आणि आमचा विषय वेगळा आहे. फक्त विषय हा आहे की कोणाला ॲफिलिएशन मिळालं आहे तर ते आम्हाला मिळालेलं आहे. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आम्हाला मिळालेली आहे. ते का मिळाली? कारण आम्ही सगळ्या लिगल प्रोसेस कंप्लीट केलेल्या आहेत. त्यांचा ऑब्झर्वर या ठिकाणी आलेला, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया त्यांच्या ऑब्झर्वरच्या देखरेखीखाली पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची पूर्तता केली म्हणूनच त्यांनी आम्हाला ॲफिलिएशन दिलेलं आहे आणि ज्याला ॲफिलिएशन असतं तोच अधिकृत असतो. त्यामुळे आत्ता सध्या तरी आम्ही अधिकृत आहे. त्यांच्या असोसिएशनच्या बाबतीत कंप्लेंट्स खूप आहेत. धर्मादाय आयुक्ताकडे कंप्लेंट पेंडिंग आहेत. कोर्टामध्ये त्यांच्या असोसिएशनच्या बाबतीत केसेस चालू आहेत. त्यामुळे त्यांचा विषय वेगळाच आहे आणि आमचा विषय वेगळा आहे. आम्ही अधिकृतरित्या सर्व निवडणूक प्रक्रिया राबवली, यानंतर मुख्यमंत्र्यांनाही आम्ही जाऊन भेटलो आणि त्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढवली आणि अध्यक्ष झालो. राहुल शेवाळे यांनी कशा पद्धतीने हे अध्यक्षपद मिळवलं हा देखील मोठा सवाल आहे, असा सवाल ते उपस्थित करतायत. तुम्हाला राज्यसभा मिळाली नाही म्हणून तुम्ही बॉक्सिंग फेडरेशनच्या माध्यमातून दिल्लीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता, असा थेट आरोप तुमच्यावर. नाही, बॉक्सिंगचा आणि दिल्लीचा काही संबंध नाही आहे. ही पूर्ण देशभराचा हे आहे आणि ही महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या संदर्भातला अध्यक्षाच्या संदर्भातला निवडणुकीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्राचा विषय आहे. दुर्दैवाने त्यांना विषय नीट समजला नाही आहे. त्यामुळे हे वारंवार वक्तव्य करत आहेत. त्यांना बॉक्सिंगच्या संदर्भातले त्यांनी नीट माहिती करून घ्यायला पाहिजे होती. की बॉक्सिंगमधलं राहुल शेवाळे यांना काय समजतं? बॉक्सिंगचा माझा संबंध 10-15 वर्षापूर्वीचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये या ठिकाणी बॉक्सिंगच्या स्पर्धा पण आयोजित होतात. तिथे रोज ट्रेनिंग पण चालतं आणि त्यांच्याशी मुंबई बॉक्सिंग असोसिएशनबरोबर माझं पहिल्यापासूनचं त्यांच्याबरोबर सहकार्य राहिलेलं आहे आणि माझा मुलगा बॉक्सर आहे. माझ्या मुलाचे कोच पण या ठिकाणी आहेत आणि नेहमी बॉक्सरांना ज्या ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी न्याय द्यायचं काम मी खासदार असताना पण केलेलं आहे आणि इकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप करण्याकरता संपूर्ण सहकार्य केलेलं आहे. आता आम्ही त्याचा विस्तार संपूर्ण मुंबई शहरात होतो. मुंबईतल्या बॉक्सर्सला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं त्याकरता मोठं क्रीडा संकुल बनवण्याचा पण आमचा प्रयत्न आहे. ते म्हणत आहेत की कायदा गुंडाळून राहुल शेवाळे यांना हे अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. कायद्याची बाजूसुद्धा ते मांडतात. तुम्ही याला उत्तर कसं देणार? आता प्रवीण दरेकरजी एवढे सिनियर आहेत, आमदार आहेत, त्यांना कायद्याची जर भाषा करत असेल तर तुम्ही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया त्यांच्याकडे जावा ना, त्यांना तक्रार करा ना. त्यांनी कायदेशीर ज्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण कराव्या. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या असत्या तर त्यांना मान्यता मिळाली असती. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना मान्यता नाही मिळाली आणि आम्हाला मान्यता मिळाली कारण आम्ही सगळ्या लिगल प्रोसेस कंप्लीट केलेल्या आहेत. त्यामुळे याच्यात लिगल प्रोसेस जो कंप्लीट करतो त्यालाच मान्यता मिळतात. परंतु माझी त्यांना विनंती आहे की ह्याच्यात आता राजकारण न आणता आपण ह्या सर्व क्रीडापटूंच्या बॉक्सरच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. 5 तारखेला नागपूरला राष्ट्रीय स्पर्धा आहे. त्या राष्ट्रीय स्पर्धात सगळ्यांनी सहभाग घेऊन त्या बॉक्सरला सहकार्य केलं पाहिजे. यावर देखील आक्षेप घेतात आणि ते म्हणतात की गडकरींना जर बोलवलं असेल तर आम्ही त्यांना पूर्ण माहिती देऊ आणि त्या ठिकाणी जाऊ नका असं आवाहनसुद्धा आम्ही त्यांना करू. याला तुम्ही उत्तर कसं देऊ इच्छिता? नाही, आदरणीय गडकरी साहेबांना हा विषय माहिती आहे कारण स्वतः आदरणीय रणजित सावरकरजी यांनी ह्या विषयासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि रणजित सावरकरजी पण हे नागपूरचेच आहेत. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टींची पूर्तता केली असं गडकरी साहेबांना पण कदाचित माहीत असेल आणि म्हणून गडकरी साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला विश्वास आहे गडकरी साहेब येतील. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, ते भाजपचे नेते आहेत आणि भाजपच्या एका मोठ्या नेत्याकडून हा आरोप होतोय, याकडे कसं पाहता? नाही, याच्यात शिवसेना आणि भाजप आणायला नाही पाहिजे. ह्याच्यात बॉक्सिंगच्या संदर्भात कोणाची तळमळ आहे, बॉक्सिंग संदर्भात कोण काम करू शकतं या संदर्भात बोलायला पाहिजे. दुर्दैवाने ह्याच्यात शिवसेना भाजपचा विषयच नाही आहे. हे एक स्वतंत्र संस्था आहे आणि जी
बॉक्सरसाठी आणि बॉक्सिंगच्या खेळाला पूर्ण आणि जे खेळाडू आहे त्यांच्याकरता ही संस्था आहे. त्यामुळे ह्याच्यात काय राजकीय स्वार्थ कोणाचा नाही आणि राजकीय हेतू कोणी आणू पण नाही. रणजित सावरकर स्वतः तुमच्यासोबत आहेत आणि तुमच्यासोबत उभे राहिलेले आहेत, पण तरी देखील अशा पद्धतीचे जर आरोप होत असतील तर मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, गेल्या वेळी त्यांची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत एवढा त्यांनी निंदनीय प्रकार केला की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपण आदर्श मानतो आणि त्यांच्या प्रेरणेने काम करतो, त्यांचेच वारसदार आहेत रणजित सावरकरजी, त्यांनी निवडणूक प्रक्रियेतूनच बाहेर काढलं. खऱ्या अर्थाने त्यांना सोबत घेऊन त्यांनी, आणि म्हणून आम्ही त्यावेळी ठरवलं की रणजित सावरकरजींच्या पाठीशी उभं राहायचं आणि ह्या संपूर्ण खेळाडूंवर कुठे अन्याय होणार नाही आणि बॉक्सिंगला एक गतवैभव प्राप्त करून द्यायचं, हा हेतूनेच आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया केलेली आहे. पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असणार आहे? कारण दोन्ही वाद पेटतोय असं दिसतंय आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या रिंगणामध्ये राहुल शेवाळे विरुद्ध प्रवीण दरेकर असा सामना रंगतोय का? यात नॉकआउट नेमकं कोण होणार आहे? नाही, याच्यात वाद कुठलाही नाही आहे. आमचा विषयच नाही. त्यांचा विषय वेगळा आणि आमचा विषय वेगळा आहे. आमचं ऑलरेडी कंपनी रजिस्ट्रेशन करून आमची वेगळी संस्था आम्ही बनवलेली आहे. त्याला मान्यता बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दिलेली आहे. त्यामुळे आमचा विषयच नाही. त्यांनी त्यांचा कोर्टात ज्या प्रोसेस चालू आहेत, धर्मादाय आयुक्ताकडे ज्या केसेस चालू आहेत, त्या संपूर्ण पूर्तता करावं. त्यांना मान्यता मिळाली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, त्याच्याबद्दल काही नाही. त्यांचा विषयच वेगळा आहे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या विषयासंदर्भात ज्या लिगल प्रोसेस आहे ते करत राहावे. त्यांनी सांगू इच्छिता तुम्ही दरेकरांना काय आवाहन करू इच्छिता? मी दरेकर साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला मान्यता बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दिलेली आहे, तर ती कायदेशीर आम्ही पूर्तता केली म्हणूनच केली ना. तुम्हाला जर काही तक्रार असेल तर तुम्ही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या संदर्भात त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी आणि ते जर तुमची पूर्तता केली असेल तर ते तुम्हाला मान्यता पण देतील. पण तुम्ही कुठे ना कुठेतरी पूर्तता केली नाही म्हणून त्यांनी मान्यता दिली नसेल, तर तुम्ही सर्व गोष्टींची पूर्तता करावी आणि मान्यता घ्यावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.